नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की प्रेमनाथ धावतच मोठ्याबाईंच्या खोलीत येतो आणि म्हणायला लागतो की सासूबाई सासूबाई लवकर बाहेर या. आणि त्याच्या हातामध्ये एक न्यूजपेपर असतो. आता प्रेमनाथचा आवाज ऐकून मोठ्याबाई घाबरून घाईतच येतात आणि विचारायला लागतात की काय झालं जावई बापू. आता प्रेमनाथ खुश होऊन म्हणतो की सासूबाई, आम्ही विंजे सरकार आहोत, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं, हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण. आता यावर मोठ्याबाई वैतागून म्हणतात की शब्दांचे फुलवरे नको आणि काय आहे ते स्पष्ट बोला. तेव्हा आता प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, हे बघा निवडणुका जवळ आल्यात, तुम्ही आता लगेचच मोहितरावांना फोन करा. त्यांनी वचन दिले ना तुम्हाला की निवडणुकीत आम्ही तुम्हाला तिकिटासाठी मदत करू. त्यांना फोन लावा आणि वचनपूर्ती करा म्हणावा आता. आणि प्रचारासाठी आपल्या हक्काचा माणूस तर गादीवर बसलेलाच आहे, त्याचा वापर करा. तेव्हा मोठ्याबाई मनोमन खूपच खुश होतात आणि विचारात सुद्धा पडतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की व्यंकू महाराज आणि इंदू बोलत असतात. आता व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की बरं का इंद्रायणी, आता तू दिग्रजकरांच्या गादीची वारस आहेस, त्यामुळे तुला सजग राहावं लागेल. लक्षात ठेव, यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीचा आणि या गादीच्या प्रतिष्ठेचा उपयोग कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी करायचाही नाही आणि कुणाला करूही द्यायचा नाही. कुठल्याही परिस्थितीत हे पथ्य मात्र तुला पाळावं लागेल. आता इंदू थोडीशी विचारात पडते आणि म्हणते की पण महाराज, तुम्ही हे असं अचानक. तेव्हा व्यंकू महाराज इंदूला म्हणतात की कसं आहे, येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत आणि या सगळ्या काळादरम्यान हे सगळं होऊ शकतं, म्हणून तुला सतर्क करतोय. तेव्हा आता इंदू व्यंकू महाराजांना म्हणते की हो महाराज, तुमच्या तालमीत तयार झाली आहे मी. कीर्तन सेवेचा वापर मी फक्त प्रबोधनासाठीच करणार आहे. लोकांना सांगणार की मतदान करताना सारासार विचार आणि खऱ्याचीच बाजू घ्यायची म्हणून. आश्वासनांना प्रलोभनांना बळी पडून नका असं सांगेन मी सर्वांना. तेव्हा आता व्यंकू महाराज कौतुकाने इंदूला म्हणतात की एकूणच म्हणजे सगळं तुला कळलेलं आहे. तेव्हा आता इंदू हसायला लागते. तर आता यानंतर आपण पाहतो की इंदू आता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आलेली असते आणि विनोद सरांशी बोलत असते. आता इंदू विनोद सरांना म्हणायला लागते की पालकमंत्र्यांची मीटिंग कामाला आली, शाळेसाठी जमीन तर मिळाली. यावर आता विनोद सर विचारतात की पण काय. तेव्हा आता इंदू सांगते की सर, ही जमीन आधी बस स्टँडजवळ मिळणार होती असं सांगितलं होतं ना तुम्ही. आता यावर विनोद सर म्हणतात की हो, अंदाज होता तसाच, पण ही मिळाली त्यात काय अडचण आहे. तेव्हा आता इंदू टेन्शनमध्ये सांगते की अहो पण ती भूताच्या माळावर आहे ना. यावर विनोद सर म्हणतात की 21व्या शतकात कुठे भूताखेतांवर विश्वास ठेवताय तुम्ही. यावर आता इंदू म्हणते की अहो सर, माझा नाहीच आहे, पण लोक. आणि ती म्हणते की काय झालं होतं, माझ्या लहानपणी भूत आल्याची अपोवा पसरली होती आणि लोक अजूनही त्या भीतीला धरून आहेत. म्हणून सर तुम्हाला विनंती आहे की शाळेची जागा जर बदलून मिळाली तर बरं होईल. आणि ही जमीन जरा जास्तच आडरानात आहे ना, म्हणजे शाळा जरी सुरू केली तर लोक आपल्या लेकरांना पाठवणार नाहीत. यावर आता विनोद सर म्हणतात की इंद्रायणी, फक्त भूतांची अफवा आहे म्हणून जागा बदलून थोडी मिळणार आहे. मोठ्या मुश्किलीने ही जमीन मिळाली आणि तुम्ही उशीर केला तर ही सुद्धा जाईल. यावर आता इंदू म्हणते की मला तुमचा मुद्दा पटतोय सर, पण लोकांच्या धारणा अशा पटकन बदलणार नाहीत ना. यावर आता विनोद सर म्हणतात की ही धारणा अंधश्रद्धा बदलणं हे तर काम आहे एका शिक्षकाचं, आणि तुम्ही तर शाळा उघडताय, तुम्हाला हे कळायला पाहिजे होतं. लोकांचे विचार बदला, दुसरी जमीन तुम्हाला बदलून मिळणार नाही, येतो मी, मला काम आहेत असं म्हणून आता विनोद सर तिथून निघून जातात. आता इंदू स्वतःशीच म्हणते की कुठल्याही अंधश्रद्धेला मी माझ्या शाळेच्या आड येऊ देणार नाही. शाळा तर सुरू होणारच. तर आता यानंतर आपण पाहतो की रात्रीची वेळ असते आणि एक मुलगी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत असते आणि तिच्या पाठी काही गुंड लागलेले असतात. आता ती मुलगी धावतच असते, मात्र तिच्या पाठी लागलेली गुंड तिला चारी बाजूने घेरतात. तेव्हा ती मुलगी खूपच घाबरून जाते. आता तिचे सर्व कपडेसुद्धा फाटलेले असतात. आता अचानक तिच्या चेहऱ्यावरती गाडीचा उजेड पडतो. तेव्हा ती मुलगी गाडीकडे बघायला लागते, तर गाडीवरती आपला अदू असतो. आता अदू गाडी घेऊन त्या मुलीच्या समोर जातो. तेव्हा ती माणसं जरा घाबरतात. आता आदू त्यांच्याकडे खूपच रागाने बघायला लागतो. आता ती मुलगी आदूला म्हणायला लागते की दादा मला वाचवा, हे गुंड माझ्या मागे लागलेत. आता आदू गाडीवरून उतरतो आणि त्या गुंडांकडे खूप रागाने बघायला लागतो. आता ते गुंड एक एक करून आदूच्या दिशेने यायला लागतात. आता आदू आणि त्यांच्यामध्ये खूप मारामारी चालू होते. आता आपला आदू मस्त त्या गुंडांना चांगला धडा शिकवतो. तेव्हा ते गुंड खूपच घाबरतात आणि तिथून पळ काढतात. आता त्यातील एक माणूस आता तिथेच थांबलेला असतो आणि तो आदूच्या दिशेने यायला लागतो. आता आदू आणि त्याच्यामध्ये परत मारामारी चालू होते. तेव्हाच आता ती पळून गेलेली माणसं परत माघारी येतात आणि आदूला पाठीमागून हळूच पकडतात आणि त्या आदूला खूप मारायला लागतात.
आता हे बघून ती मुलगी खूपच घाबरलेली असते आणि ती स्वतःचा आणि आदूचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे बघत असते की कोणी मदतीसाठी आहे का, मात्र तिथे आजूबाजूला कोणीही दिसत नाही. तेव्हाच आता त्या मुलीचं लक्ष एका नारळ असणाऱ्या गाडीवरती जातं आणि त्या गाडीवरती एक मोठी काठी पडलेली असते. आता ती मुलगी ती काठी उचलते आणि जोरात फेकून त्या माणसाला मारते. आता काठीचा मार जोरात लागल्यामुळे तो माणूस कोसळून तिथे खाली पडतो. आता याचाच फायदा घेत आदू पटकन स्वतःला कसाबसा त्या गुंडांच्या तावडीतून सोडवतो आणि त्यांना परत मारायला लागतो. आता ते गुंड तिथून पळून जातात. तेव्हा ती मुलगी हात जोडून आदूसमोर खूप रडायला लागते, कारण आदूने तिचा जीव वाचवलेला असतो. आता आदूसुद्धा तिच्यासमोर हात जोडतो. आता त्या मुलीचे सगळे कपडे फाटलेले असतात. तेव्हाच आदू तिथे असणारा एक कपडा घेतो आणि त्या मुलीकडे देतो आणि तिला गाडीवरती बसायला सांगतो. तर आता यानंतर आपण पाहतो की आदू त्या मुलीला इकडे दिग्रसकरांच्या वाड्यावर घेऊन येतो. ती मुलगी खूपच घाबरलेली असते, तर बाकीचे सर्वजणसुद्धा तिथेच असतात. आता ती मुलगी आणि त्या मुलीकडे सर्वजण बघत असतात. आता नारायणी पटकन जाऊन त्या मुलीला शॉल आणून देते. आता इंदू त्या मुलीला समजावत म्हणते की हे बघा, अजिबात घाबरू नका, हे दिग्रसकरांचं घर आहे आणि तू इथे सुरक्षित आहे. ती तेव्हा आता मुलीला विचारायला लागते की तुझं नाव काय आहे. तेव्हा ती मुलगी सांगते की राणी. आता इंदू तिला विचारायला लागते की ती गुंड कोण होती हे तुला माहिती आहे का. तेव्हा आता आदू राणीला म्हणायला लागतो की हे बघ राणी, तू अजिबात घाबरू नकोस. इंदू म्हणाली आहे ना की तू या घरात सेफ आहेस, तर तू सेफ आहेस. आता राणी खूप रडायला लागते. आता मोठ्या बाईंना मात्र हे अजिबात पटलेलं नसतं आणि त्या जरा रागातच राणीकडे बघत असतात. आता राणी रडत सांगायला लागते की फार भयानक गुंड होते, मला विकायला निघालेले ते. हे ऐकून सगळेजण खूप शॉक होतात. आता आदू विचारतो की काय विकायला. तेव्हा ती राणी सांगायला लागते की हो, अशी मोठी मोठी हत्यारं होती, चाकू सुरे माझ्या गळ्याभोवती ठेवला आणि माझ्या तोंडावरती काहीतरी टाकलं त्यांनी आणि कोंबलं मला टेम्पोमध्ये. आता हे ऐकून सगळ्यांना जरा भीती वाटते. आता ती मुलगी म्हणजेच राणी सांगायला लागते की 3-4 मुलीसुद्धा होत्या आजूबाजूला आणि आम्ही कसंबसं पळालो तिथून आणि माझ्या मागावर आले ते. आणि ती आदूसमोर परत हात जोडून म्हणायला लागते की दादा, तुम्ही देवासारखे आलात धावून माझ्या मदतीला, नाहीतरी माझं काय झालं असतं काय माहिती. असं म्हणून ती खूप रडायला लागते. आता मोठ्या बाई हे ऐकून खूप टेन्शनमध्ये येतात आणि त्या राणीसमोर जात तिला विचारायला लागतात की काय गं, त्यांच्याकडे हत्यारं चाकू सुरे होते का. आणि त्या आदूकडे बघत आदूला म्हणायला लागतात की अधोक्षज, एक सांगून ठेवते, यापुढे ही असली फॅन्टमगिरी करायची नाही आहे. तेव्हा आता आदू खूपच चिडतो आणि मोठ्या बाईंना म्हणतो की आई, आता तुझं काय म्हणणं आहे की मी कुणाची मदत पण करू नको का. यावर आता मोठ्या बाई म्हणतात की कुणाचाही जीव वाचवायला जाऊ नकोस बाबा, ही असली रिस्क नको घेऊस. तेव्हा आता आदू म्हणतो की अगं आई, काय बोलतेस तू हे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की खरं तेच बोलते, तुला माझा राग येतोय, तू ओरडतोयस माझ्यावरती, पण तुला माझी काळजी दिसत नाही का. तेव्हा आता आदू खूपच चिडतो आणि म्हणतो तुझ्याशी ना बोलण्यात काहीच अर्थ नाही, तू नेहमी असंच करतेस, मला कधीच समजून घेत नाही. असं म्हणून आदू तिथून जायला लागतो. तेव्हाच आता व्यंको महाराज मोठ्या बाईंना समजावत म्हणायला लागतात की वहिनी, अहो जरा शांत व्हा आणि तुम्ही काय बोलताय हे. अहो अधोक्षजने त्या पोरीचा जीव वाचवलाय आणि तुम्ही त्यालाच बोलताय. यावर आता मोठ्या बाई व्यंको महाराजांना म्हणतात की मोठं काम केलंय, जीव वाचवलाय. व्यंकट भाऊजी, तुम्हाला बोलायला काय जातं ओ, तुमचा मुलगा नाही आहे ना तो. या जीव वाचवण्यापायी त्याच्या वडिलांनी स्वतःचा जीव गमावलाय, हे लक्षात आहे ना तुमच्या. तेव्हा आता व्यंको महाराजांना खूपच वाईट वाटतं आणि ते यावर काहीच न बोलता खाली मान घालून उभे राहतात. आता मोठ्या बाई म्हणतात तेव्हा गोपाळ होता म्हणून ठीक आहे, पण हिचं काय, ही कोण मुलगी आहे, कोण कुठली पोरगी शहानिशा केली आहे का तुम्ही, तुम्हाला माहीत आहे का. ठेवला लगेच विश्वास. आणि त्या रागातच त्या राणीला विचारायला लागतात की कोण आहेस गं तू. तेव्हा आता आदू मोठ्या बाईंना समजवायला लागतो की आई अगं शांत हो. तेव्हा मोठ्या बाई आदूला थांबवत म्हणतात की तू थांब आणि परत त्या रागातच राणीला विचारायला लागतात की कोण आहेस गं तू, हा तुझा प्लॅन आहे ना, हे गुंड तुझेच होते ना, खरं सांग, ही गँग आहे ना, ही तुझीच गँग आहे ना. तेव्हा आता ती मुलगी रडतच म्हणायला लागते की नाही ओ नाही, खरंच मी काही नाही केलं. आता मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणायला लागतात की जावई बापू, ही मुलगी बोलते हे काय मला खरं वाटत नाही आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जा, त्या गुंडांनी माझ्या अधोक्षजला पाहिलं आहे, त्यांनी परत याला काहीतरी केलं तर तुम्ही बाहेर जा आणि बाहेरून दरवाजा लावून घ्या आणि त्या गुंडाकडे लक्ष ठेवा. ते परत आले तर याला मारायला, ते आले तर आम्हाला लगेचच कळवा. तेव्हा प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणायला लागतो की हो सासूबाई, तुम्ही काळजी करू नका, मी जातो बाहेर आणि कळवतो तुम्हाला. असं म्हणून आता प्रेमनाथ तिथून निघून जातो. आता इकडे आदू खूपच वैतागलेला असतो आणि तो मोठ्या बाईंकडे बघत असतो. तर आता व्यंको महाराज मोठ्या बाईंना म्हणायला लागतात की अहो वहिनी, असं काय करताय, जरा शांत व्हा.
आणि आपण आहोत ना सगळे अधोक्षजसोबत, असं कसं कोणी काही करेल त्याला? अहो त्या पोरीकडे एकदा बघा, तिची अवस्था तरी बघा. हिला आपल्या आधाराची खूप गरज आहे वहिनी. ती इथं आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे आणि हे असं सारखं संशय घेणं बरोबर नाही आहे. तेव्हा आता मोठ्याबाई व्यंकू महाराजांना म्हणतात की व्यंकट भाऊजी, मी जे बोलते ते दिसतं तुम्हाला, पण मी का बोलते हे नाही कळत. मी बोलणार कारण या घरातल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी माझ्यावर आहे, म्हणून मी बोलणार. आणि मला काही पोरगी बरोबर दिसत नाही. आणि परत त्या राणीला विचारायला लागतात की बोल, कोण आहेस तू? कोण आहेस गं? कुठून आलीस आणि कुठे चालली होतीस? तेव्हा ती मुलगी सांगते की सावरगाव. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की आणि कुठे चालली होतीस? यावर मुलगी ती म्हणते की डोबरेवाडीला चालली होती. आता मोठ्याबाई व्यंकू महाराजांना म्हणतात की घ्या बघा, ऐका व्यंकट भाऊजी, ही मुलगी कुठून आली? सावरगाववरून. आणि चालली कुठे? तर डोबरेवाडीला. सावरगाव कुठं? डोबरेवाडी कुठे? विठूची वाडी कुठे? आणि तू इथे कशी आलीस गं? इथे आतमध्ये कशी आलीस तू? तेव्हा आता ती राणी रडत सांगायला लागते की मी स्वतः नाही आली, मला टेम्पोमधून आणलं त्यांनी. यावर आता मोठ्याबाई म्हणतात की हा तुझा प्लॅन आहे ना? अधोक्षजला फसवायचा प्लॅन आहे ना? खरं सांग, माझ्या अधोक्षजला फसवणार तू? तेव्हा ती मुलगी खूपच घाबरून जाते आणि मोठ्याबाईंसमोर हात जोडून रडायला लागते. मात्र मोठ्याबाई तिच्यावर काही दया न करता तिला लगातार प्रश्न विचारतच असतात. तेव्हा आता आदू मोठ्याबाईंना थांबवत म्हणायला लागतो की आई अगं थांब, तिची अवस्था तरी बघ, तिला असे उलट प्रश्न नको विचारूस. आता मोठ्याबाई खूप इमोशनल होत आदूला म्हणायला लागतात की अधोक्षज, अरे कसं सांगू तुला, खूप भोळा आहेस रे तू, कुठल्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवतोस. आणि परत त्या आदूला म्हणतात की तुला काय सांगते मी. आणि त्या व्यंकू महाराजांकडे बघत म्हणतात की यांचं तरी काय वेगळं आहे. आणि व्यंकू महाराजांना म्हणायला लागतात की व्यंकट भाऊजी, आठवतं आहे ना तुम्हाला, या इंदीचा काका आला होता, इंदीचा काका आला म्हणून त्याला घरामध्ये घेतलं आणि कोण निघाला? तो तोतया. त्यांनीच आपल्याला घरातून बाहेर काढलं ना? ठेवला तुम्ही विश्वास, आठवतं आहे का? आणि त्याच माणसामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे. यावर आता व्यंकू महाराजांकडे काहीच उत्तर नसतं. ते शांतपणे मोठ्याबाईंचं बोलणं फक्त ऐकून घेत असतात. आता मोठ्याबाई व्यंकू महाराजांना म्हणतात की काय केलं तुम्ही? वाचवलं का जीव त्यांचा? होतं ना तुम्ही तिथेच, काय झालं त्याचं? आता सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं आणि सर्वजण मोठ्याबाईंकडे बघत असतात. आता मोठ्याबाई परत राणीला विचारायला लागतात की बोल, कोण आहेस तू? आणि तिला म्हणतात की उठ आणि चल निघ इथून. तेव्हा आता सर्वजण खूप शॉक होऊन मोठ्याबाईंकडे बघायला लागतात. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की सर्वजण मंदिरात जमलेले असतात. आता मोहितराव सर्वांना सांगतो की ती जागा मिळाली आहे ना, ती बस स्टँडजवळ नाही आहे. तेव्हा मोठ्याबाई हसत म्हणतात की मग काय भूताच्या माळावर मिळाली की काय? तेव्हा आता इंदू आणि आदूला थोडा संशय येतो आणि ते दोघेही आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघायला लागतात. आता मोहितराव मोठ्याबाईंना म्हणतो की अगदी बरोबर. आणि परत तो इंदूला विचारायला लागतो की काय हो इंद्रायणीबाई? तेव्हा इंदू सांगते की हो, भूताचा माळच मिळाला आहे. तेव्हा आता गावातील सर्व लोक खूप शॉक होतात आणि म्हणायला लागतात हे जर असं असेल ना तर आम्ही आमची मुलं शाळेत पाठवणार नाही. तेव्हा मोहितराव आणि मोठ्याबाई खुश होतात आणि एकमेकांकडे बघून हसायला लागतात. तर इकडे सर्व गावातली लोक आता कुजबूज करायला लागतात की भूताचा माळ असेल तर आम्ही आमची मुलं काही पाठवणार नाही. तर इकडे इंदू मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेले असते. आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.